विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी इतिहास या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 7 सर्वांच्या आवडीचं असं प्रकरण आहे. तुम्हाला ओळखलंच असेल की खेळ आणि इतिहास असं या प्रकरणाचं नाव आहे. खेळ आणि इतिहास या प्रकरणामध्ये आपण एकूण 7 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिला मुद्दा खेळाचे महत्त्व, दुसरा मुद्दा खेळांचे प्रकार, तिसरा मुद्दा खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण, चौथा मुद्दा खेळाचे साहित्य आणि खेळणी, त्यानंतर पाचवा मुद्दा खेळणी आणि इतिहास, आणि त्यानंतर सहावा मुद्दा खेळाचे साहित्य आणि चित्रपट, आणि सातवा मुद्दा खेळाच्या संधी या संदर्भामध्ये आपण या पाठामध्ये चर्चा करू. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला माहिती आहे की खेळ सर्वांना आवडतो. मग नेमकं खेळ म्हणजे काय व्याख्या करता येईल त्याची? बरोबर, तुम्ही ओळखला आहे. खेळ म्हणजे काय तर मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ. मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ. मग खेळ आणि इतिहासाचा काय संबंध आहे तर माणसा एवढाच जुना आहे, कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. उदाहरणार्थ शिकार हा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे, तसा तो खेळ व मनोरंजनाचाही एक भाग आहे. भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यामधून द्यूत म्हणजे महाभारतात खेळला जाणारा सारीपाटासारखा खेळ, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. आता तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मादादा व माणिकराव यांची व्यायामशाळा प्रसिद्ध आहे. पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट विद्यापीठ, गांधीनगर कोल्हापूर आपल्या जवळच्याच शेजारच्या जिल्ह्यामध्ये गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, आणि पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की खेळत असताना त्याचा इतिहासही जाणून घेणं गरजेचं आहे. मग हा इतिहास फार जुना आहे. कसा जुना आहे? आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये ऑलिम्पिक वर्तुळाचा गोल हा पाठ बघितला. त्यामध्ये ग्रीक लोक आणि खेळ यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे हे आपल्याला समजले. त्यांनीच काय केलं तर खेळांना नियमित व सुसंघटित असं स्वरूप दिलेलं आहे. आता धावणे, त्यानंतर थाळीफेक, त्याचबरोबर रथ घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादी सामने त्यांनी सुरू केले. आता ऑलिम्पिक स्पर्धा म्हणतो आपण. या ऑलिम्पिक स्पर्धा कशा निर्माण झाल्या तर ऑलिम्पिक स्पर्धेचं मूळ जे आहे ते ग्रीक लोकांच्याकडे. ग्रीक लोकांनी काय केलं की ऑलिम्पिया या ठिकाणी या ऑलिम्पिक स्पर्धा भरवायच्या. त्यामध्ये विविध सामने व्हायचे आणि या सामन्यामध्ये भाग घेणे आणि जिंकणे हे मानाचे मानले जायचे. बरोबर आहे ना? खेळ किती महत्त्वाचा आहे बघा. तर आता आपण पहिला मुद्दा बघतोय, खेळाचे महत्त्व. खेळाचे महत्त्व सांगत असताना खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. दुसरं, जीवनातील व्यथा व चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळात आहे. जीवनामध्ये चिंता असतात, त्यानंतर व्यथा असतात, ते विसरायच्या कशा तर खेळ खेळल्याने आपण विसरू शकतो. मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. बऱ्याच वेळेला मनाला काय होतं की आपण शारीरिकदृष्ट्या काय होतं की कमकुवत होतो, मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतं. त्यावेळेला हे खेळ काय करतात की आपल्याला मदत करतात. आता बघा, ज्या खेळामध्ये भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली असतात अशा खेळामुळे खेळाडूंचा व्यायाम चांगला होतो. आजच्या अलीकडच्या घडीला जर बघितलं तर वेगवेगळ्या व्याधी होत आहेत. तर असे खेळ खेळल्यामुळे, शारीरिक खेळ खेळल्यामुळे आपल्या या व्याधी दूर होऊ शकतात असे डॉक्टर म्हणतात. आता पाचवं काय आहे तर शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. सहावं, खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते. बघा, खेळामुळे काय होतं की चिकाटी वाढते, खेळाडूपणा इत्यादी गुणांची जोपासना होते. सातवं, सांघिक खेळामुळे आपापसात सहकार्य कसं करायचं, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणाचा विकास होतो. म्हणजे एवढं सगळं खेळाचं महत्त्व आहे. मग याचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे का नाही? बरोबर आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा खेळांचे प्रकार बघणं गरजेचं आहे. आपला दुसरा मुद्दा काय आहे तर खेळांचे प्रकार आहे. तत्पूर्वी तुम्ही असं करू शकता की वेगवेगळे जे खेळ आहेत या खेळांची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने तुम्ही मिळवू शकता. त्याचं चित्र, त्याचे स्पष्टीकरण त्या आंतरजालाच्या साहाय्याने आपल्याला मिळू शकतात आणि वहीमध्ये त्याची नोंद करू शकता तुम्ही. आता आपला मुद्दा जो आहे 7.2 खेळाचे प्रकार. खेळाचे प्रकार तसे 2 आहेत. एक बैठे खेळ आणि दुसरं जे मैदानी खेळ. बैठे खेळ म्हणजे काय? जे बसून खेळायचे आहे. उदाहरणार्थ
बुद्धिबळ आहे, पत्ते आहे, सोंगट्या आहे, कॅरम आहे, काचा कवड्या आहे. आता सागरगोटे हा जो खेळ आहे ते मुली खेळतात. आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना की भातुकलीचा खेळ हा सुद्धा किती महत्त्वाचा आहे. आणि या भातुकलीच्या खेळामध्ये लहान मुली सहसा काय करत असतात की खेळत असतात. आता लहान मुली जरी खेळत असल्या तरी मोठेही काय करू शकतात की यामध्ये सहभागी घेऊ शकतात. उदाहरणार्थ जसं भावला भाऊलींचा जो विवाह आहे ते लावून त्यामध्ये आनंद घेऊ शकतात. आता या संदर्भामध्ये आपल्याला खेळाचे महत्त्व सांगताना गोडसे भटजी यांनी काय केलेलं आहे की विष्णुदास गोडसे भटजी यांनी आपल्या प्रवासवर्णन या पुस्तकामध्ये राणी लक्ष्मीबाई यांचं उदाहरण दिलं आहे. राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या सांगताना ते म्हणतात की राणी लक्ष्मीबाईंना व्यायाम करणं अतिशय आवडायचं. त्या पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर मलखांब करायच्या 2 तास, त्यानंतर घोड्यावरून रपेट मारून त्या हत्तीच्या तिथं जायच्या, हत्तीवरून ते रपेट मारायच्या. अशा प्रकारे त्यांची दिनचर्या सांगितली. म्हणजे खेळाचं महत्त्व किंवा खेळ जो आहे तो दोन्ही काय करू शकतात, पुरुष आणि स्त्री हे खेळू शकतात. म्हणजे खेळाला प्राचीन काळापासून महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं की खेळ जो आहे तो मानवाच्या जन्मापासून म्हणजे मानवाच्या पासूनच सुरुवात झालेली आहे, मानवानं तयार केलेली आहे, त्याची प्रचिती इथं आपल्याला येते. दुसरा जो प्रकार आहे तो मैदानी खेळ आहे. यामध्ये आपण वेगवेगळे खेळ खेळतो. यामध्ये लंगडी असेल, कबड्डी असेल, आट्यापाट्या असतील, खो खो असतील, गोट्या असतील, लगोरी असेल, विटीदांडू असेल, भिंगऱ्या असतील, भोवऱ्या असतील, फुगड्या असतील, झिम्मा असेल, लंगडी असेल, असे बरेच खेळ खेळतो आपण. आता यातले काही खेळ जे आहेत ते आता काय आले की नाहीसे होत चाललेले आहेत. जसं आपण बघितलं तर यामध्ये विटीदांडूचा खेळ नाहीसा होत चाललेला आहे. त्याचबरोबर भिंगरीचा खेळ हा नाहीसा होत चाललेला आहे. तर ते जपून करणं गरजेचं आहे. हे सगळे देशी खेळ आहेत, आपल्या देशामध्ये तयार झालेले देशी असे खेळ आहेत. मग विदेशी खेळ कोणते? तर विदेशी खेळामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे जे क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, त्यानंतर टेनिस आहे, टेबल टेनिस आहे, या सर्व खेळांचा समावेश होतो. तसंच जे धावणे आहे या धावण्यामध्ये 100 मीटरच्या, 200 मीटरच्या, मॅरेथॉन आणि अडथळ्याच्या शर्यती यांचा समावेश होतो. आता आपण हे विदेशी खेळ बघितलेले आहे. आता विदेशी खेळामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. यामध्ये शारीरिक कौशल्यावर आधारित, यामध्ये गोळाफेक आहे, थाळीफेक आहे. आपण सर्वजण काय करतो की आपण जेव्हा क्रीडा स्पर्धा सुरू होतात त्यावेळेला या खेळामध्ये आपण भाग घेतो हिरिरीने. त्यानंतर लांब उडी आहे, उंच उडी, याची आपल्याला ओळखच आहे. त्याचबरोबर पाण्यातील खेळामध्ये सुद्धा पोहण्याच्या शर्यती आहेत. कसरतीच्या खेळामध्ये पाण्यातील खेळामध्ये पोहण्याच्या शर्यती आहेत. त्यानंतर वॉटर पोलो आहे, नौकायान आहे, या सर्वांचा इथं उल्लेख होतो. तर या प्रकारे आपण वेगवेगळे जे खेळ आहेत ते खेळू शकतो. कसरतीच्या खेळामध्ये जर बघितलं तर मलखांब आणि दोरीवरचा मलखांब, जिम्नॅस्टिक यांचा समावेश होतो. आता तसं म्हटलं तर मलखांब हा फार जुना खेळ आहे आणि या मलखांब विशेष इतिहास असा सांगतो की श्रीमती मनीषा बाठे यांनी त्यांच्या संशोधनामध्ये असं सांगितलेलं आहे की उत्तर पेशवाईमध्ये जे मल्ल विद्यागुरू होते बाळंबट देवधर यांनी काय केलेलं की यांना ही कला सुचलेली आहे. ते जेव्हा फिरत चालले असताना त्यांना वानरं जी आहेत ती एका झाडावरून त्या दुसऱ्या झाडावर उड्या मारत होती, त्यावरून हा प्रकार सुचलेला आहे. म्हणजे तसा इतिहास जुनाच आहे. आता या प्रकारे आपण साहसी खेळामध्ये स्केटिंग व स्कीइंग म्हणजे घसरण्याच्या शर्यती, त्यानंतर आईस हॉकी यासारखे खेळ खेळतो. त्याचबरोबर आपल्याला धाडसी खेळ जे आहेत त्यामध्ये प्रस्तारोहण, ग्लायडिंग, मोटरसायकल, मोटरकार इत्यादींचा समावेश होतो. प्रस्तारोहण म्हणजे मोठे मोठे दगड किंवा मोठे दगड पार करणे. त्या ग्लायडिंग याचा अर्थ आहे की यामध्ये आपण विमान पाहिलेलं आहे सर्वांनी, पण ज्याला इंजिन नसतं अशा प्रकारच्या या साधनांचा वापर करून आपण काय करू शकतो की अंतराळामध्ये जाऊ शकतो. याच्याही स्पर्धा असतात. मोटरसायकलच्या किंवा मोटर कारच्या ज्या स्पर्धा आहेत त्या अलीकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये बरेच नावं आपल्याला माहिती आहेत आणि आपण पाहतो, आवर्जून पाहतो. दूरदर्शनवर याचे काय केलं जातं की प्रेक्षेपण केलं जातं. आता तुमच्या लक्षात आलं असेलच की आपल्याला खेळ जो आहे तो खेळ फार पूर्वीपासून मनोरंजन आणि त्याचबरोबर शारीरिक व्यायाम या दृष्टीनं काय केलं की खेळाच्या स्पर्धा भरवल्या जात असायच्या. आता मग एवढं आपण ऐकलेलं आहे तर आपल्याला काहीतरी काम पाहिजेच ना. तर मग आपण काहीतरी शोधलं पाहिजे. म्हणून आपण काय करायचं की शिक्षक व पालक व आंतरजालाच्या मदतीने आपले कुस्तीगीर जे आहेत, माहिती आहे नाव तुम्हाला, खासबा जाधव आणि मारुती माने, तसेच आपले जे क्रिकेटपटू भारतरत्न ज्यांना मिळाले सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही नक्कीच मिळवाल अशी मला अपेक्षा आहे एवढी माहिती मिळाल्यानंतर. आता यानंतर आपण
हे खेळ झालं, खेळाविषयी माहिती बघितली. मग खेळाच्या स्पर्धा कशा असतात किंवा खेळाच्या स्पर्धा भरवतात का? तर तुम्हाला माहिती आहे की आता खेळ जो आहे तो जगमान्य झालेला आहे. खेळाच्या स्पर्धांना जगभरात मान्यता मिळालेली आहे. यामध्ये पहिल्यांदा एक शब्द ऐकला आपण ग्रीक लोकांच्याकडून, ऑलिम्पिक स्पर्धा सुरुवात 1896ला झालेली आहे. म्हणजे तसं जुना आहे पण त्याची स्पर्धा अलीकडच्या कालावधीमध्ये 1896ला भरलेली आहे. त्यानंतर एशियाड स्पर्धा आहे त्या 1951च्या दरम्यान सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आवडीचा खेळ आहे माहिती आहे, भारतीयांचा सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धा ज्या आहेत त्या भरलेल्या जातात. तसं हॉकी आहे, कुस्ती आहे, बुद्धिबळ इत्यादींच्या खेळाच्या स्पर्धा ज्या आहेत त्या आपल्या देशामध्ये भरल्या जातात किंवा संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर भरल्या जातात. आता बघा, आपल्या देशामध्ये हॉकी आणि क्रिकेट हे लोकप्रिय आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि या प्रकारे खेळाच्या स्थानिक, त्याचबरोबर शहरातून, तालुक्यातून, राज्यातून, त्याचबरोबर राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात. आता यामध्ये जे विजेते खेळाडू असतात त्यांना भविष्यामध्ये संधी मिळते याच खेळामध्ये. आता तुम्हाला माहिती असेल की आपण हॉकीचा विषय काढला की हॉकीचे जादूगार जे आहेत मेजर ध्यानचंद यांना आपण ओळखतो. त्यांना 1956ला पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी काय केलं होतं तर पहिल्यांदा सुवर्णपदक जे आहे ते आपल्याला, ते जेव्हा भारतीय हॉकी संघाचे संघनायक आणि खेळाडू होते तेव्हा त्यांनी 1936 साली बर्लिन येथे भरलेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. तत्पूर्वी 1928 आणि 1932 मध्येही त्यांनी काय केलं की भारतीय टीममध्ये समाविष्ट होऊन सुवर्णपदक भारताला मिळवून दिलेलं आहे. आणि अशा या थोर खेळाडूचा जन्मदिवस जो आहे 29 ऑगस्ट तो आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळतो. तर एवढं सगळं आपल्या देशाला क्रीडेचे महत्त्व आहे. मग या खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण कधी झालं हे अभ्यासणं गरजेचं आहे, जरुरीचं आहे. तत्पूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की जे आपले मेजर ध्यानचंद आहेत यांच्या जीवनविषयी माहिती तुम्ही आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा आणि ते आपल्या वहीमध्ये नोंद करा, तुम्हाला त्याचा उपयोग होईल. म्हणजे आणि हॉकी या खेळाविषयीची माहिती घ्या. आता आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे यातला तो आहे खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण. आता माहिती आहे की 20वे आणि 21वे शतक म्हणजे काय, कशाचं आहे की तंत्रज्ञानाचं आहे. आता यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या स्पर्धांमधून वेगवेगळे खेळ खेळले जातात. यामध्ये क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, लॉन टेनिस असेल, आता इत्यादी सामन्याचे प्रेक्षेपण केलं जातं दूरदर्शनच्या माध्यमातून. आता केवळ खेळाडूच इकडे जातात का पाहण्यासाठी सामने? नाही, तर ज्यांचा खेळाशी संबंध नाही असे हौशी प्रेक्षक सुद्धा काय होतात की हे खेळ पाहण्यासाठी जातात. आता माहिती आहे की आपला विश्वचषक क्रिकेटचा जो स्पर्धा होता अंतिम सामना ते पाहण्यासाठी विदेशातील लोक आले होते. म्हणजेच काय की एकंदरीत खेळाचं जे अर्थकरण आहे ते बदललेलं आहे. म्हणजे आज खेळ कसा झालेला आहे बघा, खेळ खेळण्याच्या दृष्टिकोनात बघत नाही, आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये याचा बदल झालेला आहे. आणि एक तर काय होतं की जे हौशी खेळाडू असतात ते शिकण्याच्या दृष्टीनं खेळाच्या स्पर्धा बघण्यासाठी जातात, तर जे प्रेक्षक असतात ते खेळाची मजा लोकण्यासाठी जातात. आणि जे जाहिरातदार असतात किंवा जे दूरदर्शन आहे ते याची जाहिरात करण्यासाठी जात असतात. म्हणजे खेळाचे नक्कीच आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे. आता इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की खेळ कसा बदलत गेलेला आहे, त्याचं आंतरराष्ट्रीय स्वरूप आलेलं आहे. एक वेळ अशी होती की ग्रीकमध्ये खेळ खेळला जायचा, इतर देशामध्ये खेळ असायचे ते आपल्याला माहिती नसायचे, जसे गोल्फ असेल, पोलो असेल. आता गोल्फ म्हणजे काय हो? गोल्फ म्हणजे हा असा खेळ आहे की घोड्यावर बसून चेंडू फटकावण्याचा हा खेळ आहे. तसेच गोल्फ की काय केला जातो की काठीने हे चेंडू जे आहे तो फटकावण्याचा खेळ आहे. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे खेळ जे आहेत वेगवेगळ्या देशामध्ये खेळले जातात त्याचे आपल्याला माहिती होऊ लागले. त्यामध्ये काय करायला लागले की देशोदेशीचे जे खेळाडू आहेत ते भाग घेत आहेत आणि त्यामुळं या खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे. मग एवढं खेळ म्हणतोय आपण मगापासून, तर मग अशा या खेळाचे साहित्य आणि खेळणी म्हणजे काय हे जाणून घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी. म्हणून आपला हा चौथा मुद्दा आहे खेळाचे साहित्य आणि खेळणी, त्याचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की खेळाचे साहित्य आणि खेळणी म्हणजे काय, त्याची व्याख्या इथं दिलेली आहे. पहा, लहान मुलांच्या करमणुकीसाठी व शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधनी उपकरणे असतात त्यांना खेळणी असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो बघा, लहान मुलांच्या करमणुकीसाठी व शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी साधने आणि उपकरणे असतात त्यांना आपण खेळणी असं म्हणतो. व खेळणीचा उल्लेख कुठं आढळतो सर्वसाधारणपणे तेच सांगतोय मी. इतिहास आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला ऐकत आहोत की प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं जातं.
बरोबर आहे. बऱ्याच घटना आपण काय केल्या की 5वीच्या इतिहासात, 8वीच्या इतिहासात, 9वीच्या इतिहासात अभ्यासलेल्या आहेत आपण. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये आपल्याला मातीपासून बनवलेल्या बाहुल्यांचा उल्लेख आहे. आता भारताचंच बघा ना, भारतामध्ये वेगवेगळ्या कलांचा विकास झालेला आहे, वेगवेगळे खेळणी आपल्याला पाहायला मिळतात. आता शूद्रकाचं एक नाटक होतं, त्या कालावधीमध्ये शूद्रकाच्या एका नाटकाचं नाव जे आहे मृच्छकटिक असं आहे. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी असं आहे. तसंच कथा सरित सागर या ग्रंथामध्ये अनेक मनोरंजन खेळ व खेळण्याचे वर्णन झालेले आहे. आता यामध्ये या कथा सरित सागरमध्ये एक असा उल्लेख आहे की ज्या चालणाऱ्या बाहुल्या किंवा नाचणाऱ्या बाहुल्या, या बाहुल्यांचे कळ दाबले की ते काय करतात की उंच उड्या मारतायत किंवा आवाज करतायत असे वर्णन आलेले आहे. म्हणजेच नक्कीच खेळाचे साहित्य आणि खेळणी यांचा इतिहास फार जुना आहे. आता पूर्वी भारतामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की प्रकरण 6 मध्ये पाहिल्यानंतर अनेक भागामध्ये लाकडी बाहुल्यांच्या खेळण्या बनवल्या जायच्या. आता महाराष्ट्रामध्ये ठकी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केलेल्या आढळतात. बघा मी काय सांगतोय तुम्हाला, पूर्वी भारतात अनेक भागामध्ये लाकडी खेळणी बनवली जायची. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठकी नावाच्या रंगीत लाकडी बाहुल्या बनवल्या जायच्या. आता जसं महाराष्ट्राचं झालं, मग भारताच्या इतर भागामध्ये अशा प्रकारचे लाकडी बाहुल्या तयार केल्या जात होत्या का, किंवा त्यांना कोणकोणत्या नावानं ओळखलं जातं हे तुम्ही आंतरजालाच्या सहाय्याने शोधून काढायचं. जर तुम्ही आपलं इतिहासाचं 10वीचं पुस्तक वाचलं असेल तर याचं उत्तर तुम्हाला एका प्रकरणामध्ये सापडेल. म्हणजे ते प्रकरण आहे कोणतंही असेल, त्या प्रकरणाचं मी नाव आता सांगणार नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की खेळांचे साहित्य आणि खेळणी म्हणजे काय, इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्याचा आपण अभ्यास केला. आता याचा इतिहास कसा आहे, खेळणी आणि इतिहास म्हणजे काय, यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे, तो आपण मुद्दा आता बघणार आहोत. या मुद्द्याचं नाव आहे 7.5 खेळणी व इतिहास. आता खेळण्यामधून इतिहास व तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो. आपल्याला माहिती आहे की अलीकडचं युग हे तंत्रज्ञान युग आहे. मग खेळण्यामध्ये काय काय बदल झालेला आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आपल्या दृष्टीनं. यामध्ये धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. खेळणीमुळे काय होतं की धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात. आता आपल्याला माहिती आहे की दिवाळी सण साजरा करतो सर्वजण. मग दिवाळी सणाचं महत्त्व काय, एक सर्वजण म्हणतायत की दिवाळी सणामध्ये आपण किल्ला करतो. किल्ला करतो म्हणजे काय करतो रे, तर किल्ला करतो याचा अर्थ असा आहे की आपण इतिहासाला उजळणी देतो. छत्रपती शिवाजी महाराज व त्या कालावधीमध्ये समकालीन होऊन गेलेले जे राजे आहेत त्यांनी महाराष्ट्र तसेच देशादेशामध्ये जे किल्ले बांधले, ते किल्ले आपण काय करतो की या दिवाळीच्या निमित्तानं बनवतो आणि त्यावर काय करतो की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मावळे हे बसवतो. त्यातून आपल्याला इतिहासाची साक्ष दिसून येते. म्हणजे नक्की बरोबर आहे ना, खेळणी आणि इतिहास यांचा संबंध आहे. आता तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननामध्ये, आता उत्खनन हा शब्द तुम्हाला समजला असेल. उत्खनन म्हणजे काय, तर उत्खनन याचा अर्थ असा आहे की जे पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्यांचं उत्खनन करून आपण काय करतो की त्या गोष्टी जगासमोर आणतो. आता यामध्ये इटली आणि भारताचा काय संबंध आहे तो जाणून घेऊया आपण. इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात एका भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली आणि ही बाहुली 1ल्या शतकातील असावी असा इतिहासकांचा अंदाज आहे. यावरून आपल्या लक्षात येते की त्या कालावधीमध्ये रोम आणि भारत यांचा परस्पर संबंध आहे. म्हणजेच खेळण्यामुळे, या खेळणी या एका शब्दामुळे किंवा साहित्यामुळे आपल्याला त्या देशातील संबंध आपल्याला कळतात. म्हणजेच खेळणी आणि इतिहास हा तसा जुना विषय आहे. तर आता सर्वांना लक्षात आलं असेल की खेळणी आणि इतिहास बघितला. मग खेळ आणि खेळावर आधारित चित्रपट आणि पुस्तकं आहेत का, तर निश्चित आहे. आज आपण जर बघितलं तर वेगवेगळे नियतकालिके आहेत, वेगवेगळे इंग्रजी पुस्तकं आहेत, तर वेगवेगळे कोश तयार झाले आहेत खेळासंदर्भामध्ये. व्यायामाचे प्रकार सांगण्यासाठी सुद्धा कोश आहेत. म्हणजे एक नवीन ज्ञानशाखा अस्तित्वात आलेला आहे. तर चला पाहूया आपण आता 7.6 खेळ व संबंधित साहित्य आणि चित्रपट या संदर्भामध्ये आता आपण विचार करणार आहोत. आता खेळाशी संबंधित ही एक नवीन ज्ञानशाखा आहे. यामध्ये अनेक पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. तर दूरदर्शन या वाहिनीवरून सतत काय केलं जातं की खेळांचे महत्त्व सांगितलं जातं. तसंच वेगवेगळ्या इंग्रजी नियतकालिकांमधून खेळाविषयी माहिती दिली जाते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज आपण वर्तमानपत्रामध्ये खेळाविषयी एक सदर असतं. खेळाची इत्थंभूत माहिती जी आहे ती आपल्याला मिळते. म्हणजे साहित्यामध्ये सुद्धा खेळ आता काय केले की नावारूपाला आलेला आपल्याला दिसून येतो.
मग यापासून चित्रपट कसे लांब राहतील? तुम्ही बऱ्याच जणांना चित्रपट आवडतो, सर्वांना खेळ जसा सर्वांना आवडतो तसं चित्रपटही आवडतात, सर्वजण चित्रपट बघतो आपण. मग या चित्रपटामध्ये खेळाविषयी चित्रपट निघाले नाहीत का? तर निघालेले आहेत, बरेच निघालेले आहेत. मग देशामध्ये निघाले असतील, विदेशामध्ये निघाले असतील. तर आपल्या देशामध्ये आपण 2 चित्रपटाचा मी इथं उल्लेख करणार आहे, एक मेरी कॉम आणि दंगल. आता मेरी कॉम कोण आहे? तर कांस्य पदक मिळणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आहे आणि फोगट भगिनी जे आहेत या पहिल्या कुस्तीगीर आहेत. यांच्या जीवनावर आधारित हे चित्रपट निघालेले आहेत. आता चित्रपट आणि खेळ यांच्या संदर्भामध्ये माहिती घेतली, मग इतिहास या संदर्भामध्ये काय सांगतोय? नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतिहासाचा अभ्यास करून या खेळ आणि चित्रपटामध्ये काय फायदा होतो? तर होतो. एक, आपल्याला माहिती आहे की चित्रपट तयार करत असताना तत्कालीन परिस्थिती, त्या कालातील पेहराव, समाज जीवन यांची माहिती आपल्याला इतिहासातून होते. इतिहासकारच हे सांगू शकतात की चित्रपटामध्ये अशी आवश्यकता आहे, असं समाज जीवन होतं, त्या काळची खेळाची परिस्थिती कशी आहे हे काय सांगू शकतात की एक इतिहासकारच सांगू शकतो. म्हणजे आपल्याला इतिहासकारांना सुद्धा इथं संधी असलेली आपल्याला दिसून येते. आता एवढं सगळं आपण ऐकलं इतिहास खेळ या संदर्भामध्ये, आणि आता मी सांगितलं की तुम्हाला इतिहासकार जे आहेत किंवा इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या संधी आहेत, निश्चितच आहेत, त्याचाच आपल्याला इथं विचार करायचा आहे. तर आपला पुढचा मुद्दा आहे, या पाठातील शेवटचा मुद्दा, खेळ व व्यावसायिक संधी असा हा मुद्दा आहे. की बरेच जण म्हणतायत की आपलं समाजशास्त्राचं पुस्तक म्हणजे काय की केवळ अभ्यास करायचा म्हणून करतो, तर तसं नाही विद्यार्थी मित्र हो, तसं नाही, तसं करू नका. कारण ज्यांनी समाजशास्त्राचं पुस्तक वाचलेलं आहे किंवा समाजशास्त्र हा विषय आवडीने घेतलेला आहे किंवा ज्याला आवड आहे त्यांच्या लक्षात येईल की यामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत. आणि आपण जर इतिहासाचं 10वीचं पुस्तक बघितला तर पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी आपल्याला ज्या वेगवेगळ्या संधी आहेत त्यांची माहिती दिली आहे. म्हणजे निश्चितच आजच्या या 21व्या आणि 20व्या शतकात आपणही मागे नाही आहोत. समाजशास्त्रातील इतिहास हा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे. मग चला तर पाहूया 7.7 शेवटचा मुद्दा, खेळ व व्यावसायिक संधी कोणत्या आहेत त्याचा अभ्यास करूया. पहिलं, इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत असं म्हटलं जातं. आता वर पाहता इतिहास आणि खेळाचा काही संबंध नाही असं वाटतं, पण इथं चुकतोय आपण. खेळाचा आणि इतिहासाचा निश्चित संबंध आहे. पहिलं बघा, तुम्हीच जाणताय की आपण अनेक आज वाहिन्या निर्माण झालेल्या आहेत. या वाहिन्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या स्पर्धांची माहिती आपण बघितली, ऑलिम्पिक असतील, एशियाड असतील, या स्पर्धेचं प्रेक्षेपण होतं. मग त्यावेळेला त्याची समीक्षा कोण करणार? समीक्षा करणं म्हणजे काही खेळाचं ज्ञान असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर खेळाचं ज्ञान असून चालणार नाही, तर त्या खेळाचा इतिहास असणं आवश्यक आहे. काय आहे, कसं घडलेलं आहे, त्या कालावधीमध्ये खेळ कसा खेळला जायचं त्याचं वर्णन करणं गरजेचं आहे. यासाठी सुद्धा आपल्याला एका इतिहासकाराची आवश्यकता असते. दुसरं, खेळाच्या स्पर्धा सुरू होतात, त्यांचे समीक्षण करणं गरजेचं असतं, आपल्याला धावतं वर्णन सांगणं गरजेचं असतं. मग त्यासाठी आपल्याला इतिहासाची किंवा इतिहास शिकलेल्या विद्यार्थ्यांची गरज असते. कसं सांगतो बघ, खेळ कोणताही खेळ असू दे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. तो खेळ कसा खेळला, त्याचे वर्णनं, त्याचा ऐतिहासिक माहिती, त्याचे आकडेवारी ह्या संबंधीची माहिती असणारा तिथं विद्यार्थी असणं आवश्यक आहे. म्हणजे संधी आहे आपल्याला इतिहासाच्या दृष्टिकोनातून. आज जर बघितलं दूरदर्शनवरून हॉकी, फुटबॉल, क्रिकेट यासारखे खेळ खेळले जातात. मग या खेळासाठी आपल्याला नोंदणी करणारे लोक आवश्यक असतात. मग नोंदणी करण्यासाठी, त्या खेळाची नोंदणी करण्यासाठी सुद्धा आपल्याला संधी प्राप्त होते. आज जर बघितलं तर आज खेळाला जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जर बघितलं तर या खेळासाठी केवळ खेळ खेळणं म्हणजे स्पर्धा घेणं नव्हे, तर त्याचा आपल्याला रिझल्ट लागणं गरजेचं आहे. मग रिझल्ट कोण लावणार आहे, तर त्यासाठी आपल्याला परीक्षक किंवा पंच म्हणून व्यक्तींची आवश्यकता असते. आज पंचांच्या परीक्षा घेतल्या जातात. वेगवेगळ्या स्तरावर परीक्षा देऊन हे पंच काय करतात की आपल्या स्थानिक लेवलला, राज्य लेवलला, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पंच म्हणून घोषित केले जातात. म्हणजे पंच म्हणूनही आपण इथं काम करू शकतो. त्याचबरोबर सरकारी व खाजगी आस्थापनामध्ये आता खेळाडूंना राखीव जागा ठेवण्यात आली. बघा, म्हणजे खेळ आणि इतिहास यांचा वरवरचा पाहता आपण संबंध बघितला तर नाही असं म्हणतो, पण एवढ्या संधी लक्षात आल्यानंतर निश्चितच आपण या इतिहासाकडे वळू शकतो किंवा खेळाचा इतिहास जाणू शकतो. म्हणजेच आपल्याला निश्चित संधी आहे. यातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला क्रिकेट हा खेळ सर्वांना आवडतो. क्रिकेट म्हणलं की आपले भारतीय लोक कुठेही असू दे क्रिकेट पाहण्यास जातात किंवा दूरदर्शनवरून त्याचा आस्वाद घेतात. पूर्वी काय होतं की दूरदर्शनचं प्रस्त फारसं नव्हतं, आकाशवाणीवरून धावतं समालोचन व्हायचं,
आता यामध्ये आपल्या मराठीचं समालोचन करणारे बाळज पंडित होते। या बाळज पंडितांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जेव्हा समालोचन करायचे तेव्हा लोक अक्षरशः जीवाचे कान करायचे, कानाचे जीव करायचे आणि ऐकायचे। का ऐकायचे तर बाळज पंडित यांचं समालोचन असंच होतं। त्यांना खेळाडूंची माहिती होती, खेळाडूंचा इतिहास होता, त्याचबरोबर पूर्वी झालेले जे आकडेवारी आहेत ते सांगायचे। म्हणजे बाळज पंडित यांना खेळाडूंचा इतिहास त्याचं ज्ञान असल्यामुळं त्यांचं समालोचन हे रंजक व्हायचं। निश्चितच म्हणजे या प्रकारे आपल्याला या पाठामधून आपण कोणकोणते घटक शिकले तर केवळ खेळ म्हणजे काय नाही आहे तर खेळाची व्याख्या शिकलो, खेळाचे साहित्य या संदर्भामध्ये माहिती घेतली, त्याचबरोबर खेळाचा इतिहास जाणून घेतला, खेळाचे प्रकार बघितले, खेळाचे प्रकारामध्ये आपण बैठे खेळ, मैदानी खेळ बघितले, मैदानी खेळामध्ये पुन्हा आपण देशी आणि विदेशी खेळांचा प्रकार बघितला, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण कसं झालेलं आहे, त्याचबरोबर जागतिक स्तरावर आपण खेळाच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतो त्याची आपण माहिती बघितली, त्याचबरोबर खेळ केवळ खेळणाऱ्या व्यक्तीचाच असतो असं नाही आहे तर त्यामधून आनंद घेणाऱ्या व्यक्तींना सुद्धा खेळातून काय होतं की आपल्याला त्याचं महत्त्व कळतं, म्हणजे खेळाचं महत्त्व बघितलं आपण। त्याचबरोबर खेळ अलीकडच्या कालावधीमध्ये साहित्यामध्ये शिरलेला आहे, चित्रपटामध्येही शिरलेला आहे ते बघितलं, त्याचबरोबर खेळ आणि संबंधित साहित्य आणि चित्रपट बघितलं आणि त्याचबरोबर खेळातून आपल्याला कोणकोणत्या संधी मिळतात हे बघितलं। म्हणजे निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल खेळ आणि इतिहास या प्रकरणातून आपण बरेच काही गोष्टी शिकलेल्या आहेत। तर आता यानंतर आपण पुढच्या पाठामध्ये पुढच्या घटकाची माहिती घेणार आहोत, तर आता थांबतो मी।